सुषमा अंधारे या दारू पिऊन मीडियासमोर बोलतात. शिंदे गटाचे वैजनाथ वाघमारे यांचा वादग्रस्त आरोप. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर यांच्या आत्महत्यानंतर राज्यामध्ये राजकीय आरोपांना वेग आला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर या प्रकरणांमध्ये हात असल्याचा दावा केला आहे. दरम्यान आज शिंदे गटाचे मुंबई शिवसेना समन्वयक वैजनाथ वाघमारे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात भेट दिली. यावेळी आरोपी प्रशांत बनकर याला न्यायालयात घेऊन जात असताना वाघमारे यांच्यासह काही समर्थकांनी या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या अशी मागणी करत निदर्शने केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जहरी टीका केली आहे. सुषमा अंधारे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी इथे पोलीस स्टेशन मध्ये आणून द्यावेत. उगाच दारू पिऊन मीडियासमोर येत मुख्यमंत्र्यांना, आमदारांना तसेच माजी खासदारांना विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. सर्व पत्रकार बांधवांना जे महाराष्ट्र विषय असा आहे, महाराष्ट्रातले जी लोक आहेत ते जे विरोधक आहेत ते जाणून बुजून इथल्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपण या अनुषंगानं फलटणला आपण इथं आलो की आमच्या बीड जिल्ह्यातले काही जे लोक आहेत काम करणारे, या लोकांना अशी भीती वाटायला लागली की इथं आपण काम करायला आल्याच्यानंतर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा काय नाही ते. या अनुषंगानं आपण इथं आलेलो आहे. मी DYSPला भेटलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत काय, आणि ज्या पद्धतीने मीडियामध्ये विषय छेडला जातो त्या अनुषंगाने आपण काम करत आहोत किंवा तसा तपास करत आहोत. त्याच्यानंतर आपण दवाखान्यात भेटलो होतो. आपण दवाखान्यात भेटल्याच्या नंतरही तो विषय स्पष्ट झाला की त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता, काम चांगलं करत होता. ते आमच्याबरोबर त्यांचा मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळं आमच्याबरोबर ते हसून खेळून होते. हा विषय इथपर्यंत झालेला आहे. पण यामध्ये निंबाळकर साहेबांचं नाव येते, माजी खासदार निंबाळकरांचं नाव येते. सुषमा अंधारे प्रामुख्याने या विषयावरती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. काही पुरावे घेऊन त्या पत्रकार परिषद घेतात आणि त्यांचे कनेक्टिव्हिटी यातली दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे बघा, दादांचा काय विषय आहे किंवा काय नाही किंवा त्यांच्याकडे काय पुरावे आहेत हे मी सांगू शकत नाही. बरं का, विषय एकच आहे की अंधारेबाईला सगळ्यात चुकीच्या पद्धतीनं मांडणी करण्याचा स्वभाव आहे. माझ्या बाबतीत त्या मूर्ख पद्धतीने त्या बाईनं विषय काय तिची अवकात आहे, काय तिची लायक आहे. एखाद्या माणसाबद्दल चुकीच्या पद्धतीनं बोलायचं, चुकीच्या पद्धतीनं मांडणी करायची. तुम्ही पुरावे घेता तर काय पुरावे तुम्ही देणार आहात? जे थेट पुरावे असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला आहे ना. ट्रायल मीडिया तुम्ही कशाला चालवताय, कशाला पिशी घेताय? तुमच्याकडे जर पुरावे असतील कुठल्याही मातबर माणसाबद्दल तर तुम्ही येऊन तिथं बोलू शकतात. आमच्या याच्याबद्दल तर काही दुमत नाही. मी फक्त याच्यासाठी आलो की सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या बीड जिल्ह्यातले माता भगिनी इथं काम करायला, उद्या कारखाना चालू होते, कारखान्याच्या संबंधाने सगळे लोक येतात. बीड जिल्ह्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण होऊ नये आणि महाराष्ट्राचं सामाजिक आरोग्य सलोखा चांगला राहावा या अनुषंगाने आपण इथं भेट देण्यासाठी आलेलो होतो. सुषमा अंधारेनं सातत्यानं खोटीच मांडणी करत गेली. अहो, आम्ही कधी खोटी मांडणी केली का? सुषमा अंधारे मांडणी करतायत. 277 गुन्हे फलटणमध्ये दाखल आहेत मुकादमांच्या विरोधात. अनेक लोकांना मारहाण झाल्याचं देखील त्या सांगतायत. हे खोटं आहे का? ना खोटं असेल तर ते कसं खोटं आहे तुम्ही ते सांगा. हे बघा, त्यांनी साक्ष पुरावे द्यावेत. त्यांनी फक्त गुन्हे दाखल FIR दाखवतायत त्या 277 जरी FIR असल्या तरी त्याचं कुणाचं नाव आहे त्याच्यामध्ये? कारखान्याचं नाव असेल किंवा ज्यानं मारहाण केली त्या आरोपीचं नाव असेल ना. पण तुम्ही ठरवून एखाद्या पक्षामध्ये काम करणाऱ्या एखाद्या मंत्र्याला किंवा इथल्या पालकमंत्र्यांना किंवा इथल्या आमदारांना तुम्ही ठरवून तुम्ही बदनाम करतात, हे चुकीचं आहे ना. आणि अशा पद्धतीचं राजकारण असू शकत नाही ना. अहो, आम्ही त्या बाईला कधी विचारलं का की बाई तू जात चोर आहेस म्हणून? अंधारे बाई जात चोर आहे आम्ही कधी म्हणलं का? त्याला आम्ही कधी म्हणलं का तू तुझ्या बापाचं नाव सांग? त्याला कधी आम्ही म्हणलं का की तुझ्या नवऱ्याचं तू खरं नाव सांग? त्याला आम्ही कधी म्हणलं का? अरे, दारू पिऊन तुम्ही काय वाईट घेता? दारू पिऊन तुम्ही आमच्यावर सांगता की ही बाई सांगते मला की तुमच्यावर माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जर तुम्ही चौकशी केली आणि तुम्हाला जर आढळून आलं तर मी आत्महत्या करतो. दारू पिऊन म्हणजे नेमकं कोण दारू पिऊन बाईट देतो? सुषमा अंधारे दारू पिऊनच सातत्यानं बोलते महाराष्ट्रासमोर. हेच बाई बोलते कारण सगळी चुकीची मांडणी करते. कारण विषय कसा असतो की विषय वेगळा असतो आणि वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं. आताची पण मांडणी तशीच होते वाटते. होऊ शकते. आता पत्रकार परिषद चालू आहे ती दारू पिऊनच चालू आहे का? होऊ शकते कारण चुकीची मांडणी तुम्ही करताय. काय पुरावे आहेत का तुमच्याकडे? अंधारे मॅडम दारू काय करायचं? हे माझ्याकडे तुम्हाला दाखवतो पुरावे. ही जी बाई या पद्धतीने बोलते, हे बघा, दारू पिल्याचे काय पुरावे आहेत का? दारू पिल्याशिवाय माणूस असं बोलू शकत नाही ना. तुम्ही एखाद्या माणसावर जर म्हणतात की तुमच्यावर बलत्कार झालाय, पुरावे आहेत का? तुमच्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत, ही कुठली पद्धत आहे? म्हणजे एखाद्या पक्षामध्ये काम करणाऱ्या माणसाला तुम्ही काय नामोहरम करता? तुम्ही एका बाजूला फलटण उपजिल्हा रुग्णालयातील
महिला डॉक्टरला न्याय भेटावा म्हणून तुम्ही इकडे आलाय आणि एका दुसऱ्या महिलेबाबत तुम्ही आक्षेपार्ह बोलताय, खालच्या भाषेत बोलताय, लायकी आहे काय, असं आहे काय, हे कितपत योग्य दारुडे आहे? वगैरे. तेच ते सांगतोय मी तुम्हाला की हे बघा म्हणजे महिलांचा हा सन्मान तुम्ही करता का? तेच सांगतोय मी तुम्हाला की महिलांचा सन्मान आम्ही करतोय. हे बघा सोलापूर जिल्हा अध्यक्ष देशमुख साहेब होते, त्यांच्या प्रकरणामध्ये यांनी हस्तक्षेप केला अंधारेबाईनं, त्याच्यामध्ये त्यांना घरही मिळालं नाही, त्यांना न्यायही मिळालं नाही. आदरणीय फुके साहेब आमदार साहेब त्यांच्या भाऊजाईच्या संबंधाने यांनी हस्तक्षेप केला, त्यांनाही घर मिळालं नाही, त्यांनाही त्यांचं शांती मिळालं नाही. म्हणजे या महिलेनं जिथं जिथं बोलली तिथं त्यांना इथं न्याय मिळाला नाही. फक्त राजकारणासाठी आपली चमकोगिरी तुम्ही करताय आणि या चमकोगिरीपोटी तुम्ही खरं जी वास्तव आहे ती वास्तव थांबते. तुम्ही राजकारण करू नका, न्याय मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये इथल्या सगळ्या संस्था काम करणार आहेत, पण स्वतःची चमकोगिरी करण्यासाठी या गोष्टीमुळे उद्धव ठाकरे साहेबांनी या बाईला हाकलून दिलं. ही परिस्थिती त्यांची आहे, तुम्ही खोटी मांडणी करताय. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या त्या उपनेत्या आहेत, तुम्ही म्हणताय हाकालून दिलं, कधी हकलपट्टी झाली काय? अहो तुम्ही बघितलं ना की दसऱ्याच्या कधी झाली? दसऱ्याच्या कार्यक्रम अहो अधिक प्रमाणामध्ये त्यांना सन्मान करून त्यांना बाजूला काढणार आहेत. दसऱ्याच्या कार्यक्रमाला त्यांना बोलू दिलं नाही, चुकीची मांडणी करताय आणि तुम्ही पक्षाच्या विरोधाची भूमिका मांडत असताना तुम्ही तर मतदान तुम्ही वळवू शकत नाही आणि सातत्यानं तुम्ही एकनाथ शिंदेच्या बद्दल तुम्ही टीका करता आमच्या नेत्याबद्दल.